राज्य सरकारनं आमची आरक्षणाची मागणी मान्य करावी, अन्यथा विधानसभेला आणखीन जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। सगळेसोरे कायद्याची अंमलबजावणी करणं, गुन्हे वापस घेणं आदी मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली साराडी इथं उपोषण करत असून रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता। दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये जरांगे यांनी सांगितलं की सरकारला चर्चा करण्यासाठी दारं खुली आहेत। अद्याप सरकारकडून संपर्क झाला नाही। सरकारची काय भावना आहे हे माहिती नाही। मोदी सरकार शपथ घेत आहे याबाबत विचारलं असता जरांगे यांनी सांगितलं की त्यांनी गरिबांसाठी काम करावं, श्रीमंतांसाठी काम करणं बंद करावं, अशी भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली। सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं, राजकारण हा आमचा मार्ग नाही, पण आरक्षण दिलं नाही तर नाईलाजानं आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। आमच्या लोकांना, रायमोच्या लोकांना मारले, त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले। त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं, शांत राहा म्हणून। ते कोण विरोधक तुम्ही म्हणतात त्यांनी आरोप करायला पाहिजे त्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही। तो जरांगे पाटील आव्हान करतो शांततेचं, तुम्ही का करत नाहीत? ते मजा बघत येत, परदेशात जाऊन झोपत येत। मी कोणाला पाडा म्हणलो का, कोणाला निवडून आणू म्हणलो का? काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर? मस्ती आहे का? मला मी काय केलं तर पाडा म्हणलो का तिला? ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही। वेळेप्रसंगी तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार। आल्याच विधानसभा जवळ।